गोमांतक ही तपश्चर्याची भूमी आहे, गोमांतक ही अशा प्रकारच्या प्रेरणांची भूमी आहे. आणि त्या गोमांतकाच्या भूमीवरती छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारची क्रांती केली. एकानं मला विचारलं, हिंदू धर्माचा संस्थापक कोण? मी त्याला प्रश्न विचारला, विज्ञानाचा संस्थापक कोण? त्या इस्कॉनच्या लोकांना धरधरून मारतायत हे लोक. मी तर एकदा आता केंद्रीय शासनाला पण आठवण करून देणार आहे, घुस के मारेंगे तो कब मारेंगे, ये समय है, घुस के मारेंगे. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम. प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. भगवान परशुरामांच्या या पवित्र गोमांतक भूमीवर आज उपस्थित होऊन मला आनंदाचं भरतं येत आहे. सकाळपासून जे वातावरण मी बघतोय, ज्या प्रकारची भाषणं मी या ठिकाणी ऐकतोय आणि त्या भाषणांच्या मधनं मला तुम्हा सर्वांची आणि या शासनाची जी राष्ट्रनिष्ठा दिसून येते त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मला काय बोलायचंय ते मी थोडं नंतर बोलणार आहे, पण त्याआधी माझ्या या वर्षीच्या प्रघाताप्रमाणे मी तुमच्याकडनं काही म्हणवून घेणार आहे. गेल्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासनं म्हणजे वर्षप्रतिपदेपासनं मी छत्रपती शिवाजी महाराजांची कथा धार्मिक व्यासपीठावरती आरंभ केली. छत्रपतींच्या वरती व्याख्यानं देणं, भाषणं देणं, नाटक आणि महानाट्यादी आयोजित करणं हे सगळं तर आहेच, पण खरोखर त्या दिव्य विभूतीची योग्यता अशा प्रकारची मला अत्यंत प्रकर्षानं जाणवू लागली की छत्रपतींची ही कथा, ज्याप्रमाणे आपण श्रीमद भागवताची कथा, रामायणाची कथा, महाभारताची कथा धार्मिक व्यासपीठावरनं सांगतो, त्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा धार्मिक व्यासपीठावरनं सांगितली गेली पाहिजे. मी त्या वर्णनात फार जाणार नाही, पण याकरता जी काही सूत्र मला गवसली, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे. त्यांनी म्हटलं, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जाणून घ्यायचे असतील तर एकच काम करा, रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांच्या मधल्या सगळ्या सद्गुणांची यादी करा आणि ते सगळे सद्गुण एका ठिकाणी बघायचे असतील तर शिवाजी महाराजांच्याकडे बघा. आणि म्हणून चैत्र नवरात्रापासून माझी ही शिवचैतन्य जागरण यात्रा आरंभ झाली. आणि आमचे पूज्य स्वामी रामदेव जी महाराजांनी म्हटलं की महाराज, आपको शिवाजी महाराज की कथा करनी है तो सबसे पहली कथा तो हमारे पतंजलि योगपीठ में होनी चाहिए. आणि पतंजलि योगपीठामध्ये
सर्वात मोठी कथा छत्रपती शिवाजी महाराजांची धार्मिक व्यासपीठावरनं पहिल्यांदा झाली. नंतर सोलापूरला, नंतर मुंबईला मी ते सांगत गेलो. आणि आत्ता तर मी सातत्यानं शिवचैतन्य जागरण यात्राच काढून आणि सगळीकडे हिंडत राहिलो. पहिल्यांदा ते सगळे अत्यंत महत्त्वाचे पैलू आपल्या सर्वांच्या समोर येणं आवश्यक आहे. म्हणून माझ्या पाठोपाठ आपण म्हणा, नंतर फिर मेरे मन की बात. हिंदू राज्य प्रणेतारम दुष्टम म्लेच्छ विनाशकम प्रजाप्रियम धर्मनिष्ठम वंदे श्री शिवभूपतिम. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहून करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष. काय म्हणावे, शिवरायासी 8वावे. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे. कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परोपकाराची या राशी, उदंड घडती जयासी. तयाचे गुणमहत्वासी, तुलना कैसी. नरपती हयपती गजपती, गणपती भूपती जळपती. पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत. पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. आचारशील विचारशील, दानशील धर्मशील. सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर. सावधपणे नृपवर, तुच्छ केले. तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली. सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देवधर्म गो ब्राह्मण, यांचे करावया संरक्षण. हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली.
उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे आणि काही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊन कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली कित्येक दुष्ट संहारिले कित्येकासी धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे सांभाळली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की संपूर्ण देशामध्ये मी एक संदेश घेऊन हिंडतो आहे आणि तो सरळ संदेश अशा प्रकारचा आहे की या देशाच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची प्रेरणा त्यांचं चैतन्य आपल्या सर्वांच्या मध्ये जागवणं हाच उपाय आहे. पण याकडे मी नंतर येईन. आता माझ्या क्रमाने मी चालतो. आपण सर्वांनी माझं 75वा वर्ष म्हणून अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा केला. आता तुम्हाला वाटतं, मला तर काही मी 75चा वाटत नाही. पण हे वर्षभर चाललेलं आहे असंच. लोकांचं उदंड प्रेम आहे. लोकांच्या प्रेमाचा अवेर करता येत नाही. या आपल्या उदंड प्रेमाचं मी अत्यंत विनम्रपणे स्वागत करतो, स्वीकार करतो आणि आपल्या सर्वांच्या या प्रेमाला मी अभिवादन करतो. मी स्वतःला कधी अशा प्रकारच्या उत्सवांच्या करता योग्य मानत आलेलो नाही. आमचे कार्यकर्ते पण जे काही साजरं करतात, मी त्याला माझ्या अमृत महोत्सवाचं नाव दिलेलं नाही. गीता भक्ती अमृत महोत्सव अशा प्रकारचं त्याचं नाव आहे. भगवद्गीतेची भक्ती करता यावी. आपल्या राष्ट्राच्या संपूर्ण शिकवणीचा प्राण भगवद्गीता आहे आणि ती गीता सर्वांच्या अंतःकरणात पोचावी. ती गीता ज्या वेदांच्या पासून निघाली ते वेद पोचावेत म्हणून मी आधीपासून गेली 35 वर्ष सातत्यानं एक वाक्य मनात बाळगून काम करत गेलो. वेदास फॉर क्लासेस अँड गीता फॉर मासेस. विद्वान लोकांच्या करता वेदांचं ज्ञान प्रसारित करावं आणि भगवद्गीतेचं ज्ञान सगळीकडे पोहोचवावं. याच्यामध्ये आपल्या धर्माचं, आपल्या ज्ञान परंपरेचं, आपल्या राष्ट्राचं परिपूर्ण संरक्षण सामावलेलं आहे. अशा प्रकारच्या भूमिकेतनं हे काम मी जमेल तसं करत गेलो. ते जे काही करत गेलो त्यातनं मी ज्ञानेश्वर माऊलींचा भक्त आहे.
निरंतर माझी धारणा ही असते की मी कुठेही हिंडलो तरी माझं चित्त आळंदीमध्ये टेकलेलं असतं. पंजाबी भाषेमध्ये एक भजन आहे, सद्गुरु मैं तेरी पतंग. ज्ञानेश्वर महाराजांचा पतंग म्हणून ते जिकडे उडवत राहतात तिकडे मी जात राहतो, पण ती दोर त्यांच्या हातात आहे हे मात्र मला पक्क जाणवलेलं असतं. आणि त्यांनीच मला अयोध्येला सेवा करण्याकरता पाठवलं, त्यांनीच मला मथुरेला सेवा करण्याकरता पाठवलं. ते जिथे पाठवत जातात त्या ठिकाणी जाऊन या सनातन धर्माची सेवा करणं, या भारत मातेची सेवा करणं हे सातत्यानं करत गेलो. त्यातनं लोकांना काही वाटलं ते करत गेले. पण माझी भूमिका धर्माच्या करता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाधले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. हा देह तुझा असे. देहाचं सार्थक्य भगवंताच्या सेवेत आहे, देहाचं सार्थक्य धर्माच्या सेवेत आहे, देहाचं सार्थक्य सर्वभूत हिते रत होऊन जीवन जगण्यामध्ये आहे. आणि हेच गीतेचं बाळकडू गीता परिवाराच्या माध्यमातनं गीता पढे पढाए जीवन में लाए. गीता वाचावी, गीता इतरांना शिकवावी, गीता जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा, या भूमिकेतनं आम्ही करत गेलो. आणि त्याचा परिपाक असा आहे, आजच्या घडीला 182 देशातले 13 लक्ष लोक भगवद्गीता गीता परिवाराच्या माध्यमातून शिकतात. 182 देश, 13 लक्ष लोक. आणि आता या घडीला आज 40 देशातनं भगवद्गीतेची जयंती येते. पण 40 देशातनं संपूर्ण गीतेचा पाठ आरंभ झालेला आहे आणि त्याला जोडले गेलेले लोक 1.5 लक्ष आहेत. 1.5 लक्ष लोक 40 देशात आज गीता पाठ करतायत. हे सगळं केवळ भगवंताची सेवा म्हणून चालू आहे. आणि हे सगळं जे चालू आहे त्याला अत्यंत परिपोषक अशा प्रकारचं वातावरण ज्या सनातन संस्थेनं निर्माण केलं, त्या सनातन संस्थेच्या या कार्याला अभिवादन करण्याकरता मुख्य मी या ठिकाणी आलेलो आहे. सुमारे 25 वर्षापूर्वी कुठून तरी माझ्या हातात एक सनातन प्रभातचा अंक दिला. सनातन प्रभात हे नाव त्यावेळेला वाचून मला पटकन पहिलं जाणवलं ते हे होतं की आता अशा प्रकारची विचारसरणी आणि हे सनातन नाव किती दिवस टिकणार. माझ्या मनात आलेला पहिला विचार, ते टिकावं ही भूमिका माझी, पण खरोखर कुणीतरी काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहोच जाऊन या समाजाच्या उद्धाराकरता कंबर कसून उभा झालेला आहे हे बघून अंतःकरण आनंदानं भरून आलं माझं. तो काळ असा होता, हिंदू म्हणवण्याची सुद्धा लोकांना थोडी संकोचाची भावना निर्माण झालेली होती. सनातन म्हणणं हा तर त्याचा पुढला भाग होता. आणि अशा प्रकारच्या विपरीत काळामध्ये एक महात्मा स्वयं या निष्ठेनं या ठिकाणी येऊन उभा राहतो आणि आपल्या तपाचा आरंभ करतो की या सनातन धर्माचा अत्यंत मोठा शंखनाद मी सर्वदूर पोहोचवेन. आणि तो शंखनाद केवळ शंखनादा करता नसणार आहे, तर तो हिंदू राष्ट्र साकारण्यासाठी असणार आहे. ही तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये उदात्त ध्येय बघावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी बाल सवंगड्यांना जमविलं आणि
त्यांनी रोहिडेश्वराला अभिषेक करून प्रार्थना केली, प्रतिज्ञा केली हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची. वय वर्ष 15. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांना गोळा करून जाऊन एखादा मुलगा, एखादा शिवबा स्थापना कशाची करण्याची प्रतिज्ञा करतोय? हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू साम्राज्य, हे लक्षात ठेवा. त्याचा इकडचा तिकडचा बावळट कुठलाही अर्थ नाही आहे. छत्रपतींना हिंदू साम्राज्य निर्माण करायचं होतं. हिंदू राष्ट्र निर्मिती असा जेव्हा शब्दप्रयोग होतो ना, टेक्निकली माझं त्याला ऑब्जेक्शन असतं, टेक्निकली बरं का. कारण हे हिंदू राष्ट्र आहेच, फक्त हे हिंदू राष्ट्र आहे याचा साक्षात्कार करून हिंदूंचं साम्राज्य साकार करण्याची आवश्यकता आहे. हिंदू राष्ट्र ते मागे पण होतं, आज पण आहे आणि पुढे पण असणार. राष्ट्र हे संख्येवरती अवलंबून नसतं. राष्ट्र हे 3 गोष्टींच्यावरती अवलंबून असतं. राष्ट्राला एक भूमी पाहिजे, राष्ट्राला एक परंपरा पाहिजे आणि त्या परंपरेप्रमाणे जगणारा समाज पाहिजे. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याला राष्ट्र म्हणतात. आणि या 3ही कसोट्यांच्यावरती भारतवर्ष हिंदू राष्ट्र होतं, हिंदू राष्ट्र आहे आणि ते हिंदू राष्ट्रच असणार आहे. फक्त त्याचा साक्षात्कार करून द्यावा लागतो आणि ते प्रत्यक्षात उतरवून दाखवावं लागतं. त्याची प्रक्रिया सनातन संस्थेनं आरंभ केली आणि ही त्या काळी आरंभ केली जेव्हा अशा प्रकारचे शब्द उच्चारण करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. म्हणून मी म्हटलं, प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा जो पुरुषार्थ आहे तशा प्रकारचा पुरुषार्थ सनातन संस्थेनं आरंभिला आणि अशा प्रकारचा पुरुषार्थ करत असताना फार पुढे जाता आलं नसतं, तरी पण ते कार्य प्रणम्य ठरलं असतं, आदरणीय ठरलं असतं. पण आता तर इतिहास ग्वाही देऊ लागलेला आहे की आता हे कार्य थांबणारं नाही, हे सातत्यानं पुढे वाढणारं कार्य आहे आणि एके दिवशी हे कार्य आपलं ध्येय साकार करून राहील. किती गोड शब्द आहे सनातन. याच्या इतका गोड शब्द नाही बरं का. आजकाल आपण बघाल संपूर्ण भारतामध्ये सगळे हिंदू धर्माचं कार्य करणारे लोक हिंदू शब्दापेक्षाही अधिक सनातन शब्दाचा वापर करू लागलेले आहेत. हा शब्द आता लोकभोग्य, लोकांनी स्वीकारलेला शब्द झाला आहे. आत्ता बघा, आत्ताच मागल्या आठवड्यामध्ये एक खूप मोठा मेळावा दिल्लीमध्ये झाला आणि अत्यंत अव्वल दर्जाचे सगळे संत आणि फार मोठ्या संख्येनं संतांची त्यामध्ये उपस्थिती होती. मला बोलावलेलं होतं, पण मी म्हटलं सध्या मी माझ्या मिशन महाराष्ट्रमध्ये असल्यामुळे मला तिकडे बोलावू नका. तिकडे येऊन जे काम करायचे ते मी वेळेवरती करेन, पण पहिल्यांदा आम्हाला महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष चालू आहे त्यामध्ये आमचा भगवा विधानसभेवरती फडकवायचा आहे. आणि काय सांगू तुम्हाला, छत्रपतींच्या नावाचा हा प्रभाव आहे. 150 पेक्षा अधिक संतांना मी एक गोष्ट सांगून टाकली, हे वातावरण पक्षांच्या मधल्या निवडणुकांचं वातावरण नाही, हा हिंदू धर्मावरती असलेला हल्ला आहे. आणि त्यामुळे हा परतवून लावणं हे सगळ्या संतांचं कार्य आहे. आणि कधी हिंदू शब्द न उच्चारणारे संतही या संघर्षामध्ये उतरले आणि संत शक्ती काय करून दाखवू शकते याचा प्रत्यय महाराष्ट्रानं घेतला. सगळं जगही बघत राहिलं, सगळा भारत बघत राहिला की काय घडलं. जे आले त्यांनाही कळलं नाही कसे आलो, जे पडले त्यांनाही कळलं नाही कसे पडले. आता फक्त काव्य चालू आहे आणि ते सगळं काव्य शिमग्यातलं काव्य आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. मूळ मुद्दा असा आहे, वन्नितो चेतवावा रे चेतविताची चेततो. कुठेतरी त्याचा आरंभ झाला पाहिजे आणि तो आरंभ आम्ही करू शकावं किंवा अन्यही कुणी करू शकावं अशा प्रकारची पार्श्वभूमी
निर्माण करणाऱ्या आमच्या देशातल्या ज्या काही अत्यंत मोजक्या हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या संस्था आहेत, त्यामध्ये सनातन संस्था अग्रक्रमानं आपणा सर्वांना उल्लेखावी लागेल अशा प्रकारची सांगत मी हे होतो की दिल्लीला जो मोठा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये बाकीच्या गोष्टी सांगत नाही, पण सगळ्यात हिरिरीनं एका गोष्टीची मागणी होती, एका गोष्टीची तयारी होती, आणि ती तयारी म्हणजे काय, आपणाला सनातन बोर्ड स्थापन करायचं आहे. सनातन बोर्ड हा सनातन शब्द गेला गोव्यातून दिल्लीपर्यंत. याच्या आधी अशा प्रकारचे शब्द वापरले जात नव्हते. आपण बघा, सर्वांच्या बोलण्यामध्ये आता सनातन शब्द येऊ लागलेला आहे. शब्द रुजवावे लागतात, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात, त्याकरता खस्ता खाव्या लागतात, त्याकरता प्रवाहाविरुद्ध पोहावं लागतं. 25 वर्ष हे जे कार्य चाललं, मी तर स्वप्नातही कल्पना करणार नाही की हे अगदी सरळ सरळ झालं असेल. कारण मला ठाऊक आहे अशा प्रकारची कामं करणं आणि ती त्या वेळेला आरंभ करणं, यामध्ये जोखीम पण होती, यामध्ये शक्तीचा अपव्यय पण होता, यामध्ये अनेक प्रकारची आव्हानं होती. अशा प्रकारची काय काय आव्हानं असतात हे मी कांची महाराजांच्या कार्यामध्ये स्वतः जवळ राहून पाहिलेलं आहे. जेव्हा परमाचार्यांनी वेदांचं कार्य तामिळनाडूमध्ये आरंभ केलं होतं, तेव्हा मूठभर धान्य मिळवणं अवघड होतं. त्यांना मूठभर तांदूळ कुठे मिळतील. ज्या महान पुरुषाच्या पुढे शेवटी इटलीची राणी असो किंवा जगातले अत्यंत मोठमोठे महापुरुष असो, ते येऊन लोटांगण घालत होते. त्या महापुरुषाला आपल्या कार्याचा आरंभ करताना मुठभर तांदूळ पाठाळा चालवण्याकरता कुठून मिळतील हा प्रश्न होता. पण धीरोदात्तपणे तपश्चर्या करत ते आपलं कार्य करत राहिले, आणि या तपाचा परिणाम असतो. या तपाचा, आणि तेव्हा महाराजांचं एक वाक्य होतं परमाचार्यांचं, प्रत्येक गावामध्ये एक तरी असा ब्राह्मण असावा जो वेदमंत्रांचं घोष करेल, त्याला वेदमंत्र यावेत, त्यानं वेदांचं पारायण करावं. तर त्यांना प्रश्न एकानं विचारला की अख्ख्या गावामध्ये एक वैदिक असून उपयोग काय होणार आहे. एक वैदिक वेद पारायण करत राहिला, वेद म्हणत राहिला, त्यानं काय होणार आहे. महाराजांनी उत्तर दिलं की आत्ताची गोष्ट वेगळी आहे, पण तेव्हा गावागावातनं पॉवर हाऊस असं, म्हणजे वीज त्या ठिकाणी निर्माण होत असे. महाराजांनी सांगितलं पॉवर हाऊस एक असतं, पण एका पॉवर हाऊसच्या त्या एनर्जीमुळे गावभर दिवे पेटतात. त्याप्रमाणे एका ठिकाणी वेदाचं पारायण चाललं की त्याच्या पुण्याईनं अख्ख्या गावाचं भलं होईल, त्याच्या पुण्याईनं अख्ख्या गावाचं भलं होईल. असं जे महाराज म्हणत होते त्याचा प्रत्यय हा आहे की एक परमश्रद्धेय डॉक्टर आठवलेंसारखा महापुरुष सत्पुरुष या ठिकाणी बसतो आणि आपल्या तपाला आरंभ करतो, आणि अशा प्रकारची ऊर्जा निर्माण करतो, अशा प्रकारचं चैतन्य निर्माण करतो की जे चैतन्य अख्ख्या राष्ट्राला व्यापून जातं आणि राष्ट्रामध्ये सनातन धर्माचा जयघोष आरंभ होतो. हे सगळं कार्य केवळ श्रद्धेनं नाही केलेलं, त्या श्रद्धेच्या सोबत जी अचूक अशा प्रकारची निर्णय शक्ती आहे, त्या प्रत्येक कामाला कशा प्रकारे चांगल्यात चांगलं करता येईल याची जी योजकता आहे, याची जी सूक्ष्मता आहे. म्हणजे मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मी एक शब्द वापरत असतो, मायक्रो मॅनेजमेंट. छत्रपतींची मायक्रो मॅनेजमेंट काय होती हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. माझ्या तर डोक्यामध्ये आता केवळ छत्रपती भरलेले आहेत, त्यामुळे दुसरं मला काही त्यांच्या वाचून सुचत नाही. पण ते मायक्रो मॅनेजमेंट कसं असतं याचं तुम्हाला जर आत्ता प्रत्यंतर बघायचं असेल तर या आश्रमाकडे बघावं रामनाथीतल्या, म्हणजे मायक्रो मॅनेजमेंट आपोआप कळते. बारीक सारीक गोष्टींचा किती व्यवस्थितपणे विचार करून त्या गोष्टी आचरणात कशा येतील. आपल्याला एक आपलं घर सावरणं आणि ते सातत्यानं ठीक राखणं अवघड वाटतं. या ठिकाणी अशा प्रकारच्या संस्थांच्या मध्ये किती
शेकडो ठिकाणाहून आलेल्या साधकांना एकत्र ठेवणं आणि त्यांच्या विचारांचा टेम्पो तसा ठेवणं, त्यांच्याकडनं आचार तसाच घडवून घेणं हे सोपं नाही आहे. आणि अशा प्रकारचा चमत्कार या सनातन संस्थेनं करून दाखवला. या सनातन संस्थेचे गावे तितके गोडवे थोडेच आहेत मित्रांनो. अशा प्रकारचं अद्भुत कार्य या संस्थेनं केलेलं आहे. अत्यंत गोड असला हा आपला सनातन शब्द. सनातन म्हणजे काय? जे नूतनही नाही आणि जे पुरातनही नाही, जे नूतनही आहे आणि जे पुरातनही आहे, जे नव्हतं असं कधी नव्हतंच, अशा प्रकारचा धर्म म्हणजे सनातन धर्म. इतर सगळ्या पंथांना कोणीतरी एक संस्थापक आहे. त्याची स्थापना केव्हा झाली त्याचं कुठलं वर्ष आपल्याला ठाऊक आहे. पण जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्माकडे बघतो तेव्हा त्याला कोणी संस्थापक नाही आणि त्याची स्थापना कधी झालेली नाही. तो नाही असा वेळच नव्हता. हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे. तो या अर्थानं आहे. मला एकानं विचारलं, आता मी सारखा हिंडतच असतो, नवनवीन प्रश्न समोर येत असतात. एकानं मला विचारलं, हिंदू धर्माचा संस्थापक कोण? मी त्याला दुसरा प्रश्न विचारला. तुम्हाला आपला धर्म कळावा एवढ्या करता बोलतोय. मी त्याला प्रश्न विचारला, विज्ञानाचा संस्थापक कोण? तो म्हणाला, विज्ञानाला संस्थापक कसा असेल? म्हटलं का? अरे मोठमोठे वैज्ञानिक झालेत की नाही? त्यानंच उत्तर दिलं, वैज्ञानिक झालेत खरे, न्यूटन झाला, मायकेल फॅरेडे झालाय, आणखी अनेकांची नावं त्यांनी घेतली, हे सगळे झाले खरे. त्याला भारतीय गणितज्ञांची नावं ठाऊक नव्हती, भारतीय वैज्ञानिकांची नावं ठाऊक नव्हती. पण त्यानं जे सांगितलं ते सांगितलं. मूळ मुद्दा असा, त्यानं म्हटलं हे सगळे वैज्ञानिक झाले. मग म्हटलं त्या वैज्ञानिकांनी काय केलं? तर आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रयोग केले. पण त्यांनी विज्ञानाची स्थापना केली की नाही? तो म्हण नाही. त्यांनी आपले जे प्रयोग होते ते त्यामध्ये जोडून टाकले आणि अशांचा जो प्रवाह आहे त्याला विज्ञान असं म्हणतात. असं ज्ञान त्यानं मला शिकवलं. मी म्हटलं असंच आमच्या ऋषींनी आपापल्या योगाभ्यासानं, आपापल्या तपानं जे जे काही साक्षात्कारामध्ये प्राप्त केलं ते सगळं वेदांच्या मध्ये सांगितलं आणि सगळ्या ऋषींनी वेदांच्या मध्ये सांगितलं. त्यातून हा धर्म साकार झाला. म्हणून याला संस्थापक नाही. विज्ञानाला संस्थापक नाही, तसा आमच्या वैदिक धर्माला, सनातन धर्माला संस्थापक नाही. अनेकांचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये आहे. ऋषयो मंत्र द्रष्टा रहा. ऋषींनी मंत्र पाहिले, ऋषींनी मंत्रांचं श्रवण केलं, पण त्यांनी वेद निर्माण नाही केले. अरे वेद देवानं सुद्धा निर्माण नाही केले. अशा प्रकारची मूळ भूमिका आहे. आणि त्यामुळे सनातन या शब्दासारखा गोड शब्द आपल्या परंपरेचं वर्णन करणारा अन्य कुठलाही नाही. आणि हा सनातन प्रवाह प्राचीन काळापासून जो चालत आला त्याचा गौरव काय काय सांगावं, त्याच्या गौरवाच्या किती गोष्टी सांगाव्यात. संपूर्ण जगामध्ये ज्यानं निराशावाद पसरवला, निराशावाद, जर्मनच्या एका तत्ववेत्याचं नाव शॉपेनहर. तो फार लोकप्रिय होता 18व्या शतकातला, 19व्या शतकातला लोकप्रिय होता. आणि तो सांगायचा काय की मनुष्याचं जीवन दुःखमय आहे. काय तरुण असेपर्यंत हजामजा करायची ती करा आणि लवकरात लवकर मरा. सुखी राहायचं असेल तर लवकरात लवकर मरा. अशा प्रकारचं त्याचं निराशावादाचं तत्वज्ञान शॉपेनहरचं. कुठून तरी त्या शॉपेनहरला भगवद्गीतेच्या जर्मन भाषांतर, फ्रेंच भाषांतराचं जर्मन भाषांतर वाचायला मिळालं. तो जर्मनीतला होता आणि त्यानं ते वाचलं. आणि ते वाचल्यानंतर तो उपनिषदांचं भाषांतर, त्यानं दुसरं उपनिषद मागवलं,
तिसरं उपनिषद मागवलं आणि त्यानंतर त्यानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, माझी सगळी पुस्तकं फेकून द्या, मी जे बोललो ते विसरून जा. मनुष्याचं जीवन दुःखमय नाही, मनुष्याचं जीवन आनंदमय आहे आणि ते आनंदमय आहे याचा साक्षात्कार मला वैदिक उपनिषदांच्या मधनं झालेला आहे. त्याचे एक सुंदर वाक्य आहे, देर इज नो स्टडी higher than that of the Upanishads. They are the solace of my life and they shall be the solace of my death. संपूर्ण जगामध्ये उपनिषदांच्या अभ्यासापेक्षा वरचा अभ्यास कुठलाच नाही. त्यांनी मला जीवनामध्ये शांती दिली, त्यांनी आनंदाचा मार्ग मला दाखवला आणि मला आता खात्री आहे माझ्या मृत्यूच्या वेळेला या जगाचा निरोप घेताना पण मी शांत राहीन. मी रोज माझ्या उशाशी उपनिषद ठेवून झोपतो आणि रोज त्याच्यातलं काही वाचल्याशिवाय राहत नाही. सनातनत्व यामध्ये आहे. एखाद्या विशिष्ट धर्म मताचा प्रचार म्हणजे सनातनत्व नाही आहे, तर सगळ्या विश्वाच्या सुखाची गुरुकिल्ली म्हणजे सनातनत्व आहे. आणि म्हणून सनातन धर्म विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही आहे, वस्तुतः सनातन धर्म जगाकरता आहे. आणि हा सनातन धर्म म्हणजे काय, हे रामराज्य म्हणजे काय, हे हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हे सरळ भाषेत तुम्हाला सांगू का? तुम्ही अन्य काही वाचू नका, फक्त आमच्या ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे ना, तिच्यातला शेवटचं पसायदान वाचा. पसायदान हा हिंदू राष्ट्राचा मॅनिफेस्टो आहे. पसायदान हा रामराज्याचा मॅनिफेस्टो आहे. हिंदुत्व म्हणजे काय पसायदानात बघा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिविर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. अन्य सर्व लोकांनी, हे बघा आजच्या बोलण्याला एक मर्यादा आहे वेळेची, पण अन्य सर्वांनी सुख मागितलं ते आपल्या आपल्या कम्युनिटी करता मागितलं. आमच्या धर्माचे लोक सुखी असावेत, आमच्या धर्मातले जे लोक नसतील त्यांनी या तर आमच्या धर्मात यावं, किंवा त्यांचं काय करायचं ते आम्ही करून टाकू किंवा देवानं करावं. दॅट ॲग्रेसिव्ह रिलिजन्स, ॲग्रेसिव्ह, कुणाहीवरती आक्रमण न करता सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं कल्याण होवो, निर्विशेष सर्वांचं कल्याण होवो असं म्हणणारा जगाच्या पाठीवरती एकच विचार प्रवाह आहे आणि त्याचं नाव सनातन विचार प्रवाह आहे. प्राणियात सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वांना सुख लाभावे, तशी आरोग्य संपदा व्हावे, कल्याण सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, काय म्हणतो आपण, विश्व का कल्याण. हिंदुओं का कल्याण हो नहीं म्हटलं, मराठों का कल्याण हो नहीं म्हटलं, विश्व का कल्याण हो. इतकी उदात्त विचारधारा जगाच्या पाठीवर आपणाला कुठेही सापडणार नाही. आणि या विचारधारेचं नाव सनातन परंपरा आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, विचार कितीही उदात्त असले, विचार कितीही महान असले, तरी पण त्या विचारांच्या सोबत शक्ती नसेल तर त्या विचारांचा पण नाश केला जातो. एक प्रसंग असा आहे, भगवती सीतामाईनं भगवान रामचंद्रांच्या सोबत एकदा वाद घातला. तो फार महत्वाचा वाद आहे आणि वाल्मिकी रामायणात आहे, ऑथेंटिक वाद आहे. वाद काय घातला, भगवती सीतेनं प्रभू रामचंद्रांना म्हटलं, अहो कैकेयी मातेनं तुम्हाला तपस्वी बनून यायला सांगितलं होतं. भगवान म्हणाले बरोबर आहे,
मग तपस्वी बनून यायला सांगितलं. तुम्ही अलंकारांचा त्याग केला, राजवस्त्रांचा त्याग केला, केशांचा त्याग केला, त्याच्या जटा बनवल्या, हे सगळं तुम्ही तपस्व्याप्रमाणे केलं खरं, पण तुम्ही धनुष्य आपल्या सोबत आणलं. कुठल्या तपस्व्याच्या हातात धनुष्य असतं? किती बरोबर प्रश्न विचारला. भगवंतानं समजावण्याचा प्रयत्न केला, पण सीताबाईंनी मान्य नाही केलं. मान्य केलं तर बायको कशी? शेवटी प्रभूंनी काय करावं? सीते ते बघ बरं काय आहे. त्यांनी म्हटलं विषय बदलू नका. नाही, विषय बदलत नाही म्हणे. हे काय आहे? अहो काय डोंगर, ढीग आहे. कसला ढीग आहे? ढीग कसला असतो? दगडांचा. जवळ जाऊन पाहू. जवळ जाऊन पाहू म्हटल्यानंतर जेव्हा जवळ गेले तेव्हा बघितलं काय? हाडांचे सापळे, मानवी हाडांचे सापळे, त्यांचे ढीग. भगवती जानकी माता तर हादरली. तिने म्हटलं हे कोणाचे सापळे आहेत? भगवंतानं म्हटलं ऋषींचे सापळे आहेत. ऋषींना कोणी मारलं? भगवंतानं म्हटलं राक्षसांनी मारलं. पण ऋषींनी काय वाईट केलं होतं? भगवंतानं म्हटलं काहीच वाईट केलं नव्हतं. सीते लक्षात ठेव, पाण्यात पोहणारा मासा कुणाचं वाईट करत नसतो, पण तो धरला जातो आणि मारला जातो. वनामध्ये विहरणारं हरिण कुणाचं वाईट करत नसतं, पण ते पारध्याकडनं धरलं जातं, मारलं जातं. साधू संत महात्मे कुणाचं वाईट करत नाहीत, पण ते धरले जातात, मारले जातात. आणि याचं एकच कारण असतं, त्यांच्यासोबत शक्ती नसते. भगवती सीता रडू लागली आणि तिनं पटकन म्हटलं मग त्यांचं रक्षण करायला नको का? प्रभूंनी म्हटलं पण कोण करेल ऋषींचं रक्षण? भगवती जानकीनं म्हटलं मग क्षत्रियांचं हे कर्तव्य नाहीये का? प्रभूंनी म्हटलं अगं पण या राक्षसांच्याकडे फार चांगली शस्त्रास्त्र असतात. भगवती जानकीनं म्हटलं मग क्षत्रियांच्याकडे धनुष्य नसतं काय? भगवंतानं म्हटलं एवढ्याच करता धनुष्य घेऊन मी या ठिकाणी आलोय. निशिचरहीन करऊ मही भुज उठाई पनकीन सकल मुनिन के आश्रमही जाई जाई सुखदीन. या सगळ्या पाप्यांचं निर्धारण केल्याशिवाय या साधू संतांना सुखानं जगता येणार नाही. म्हणून मी धनुष्य घेऊन आलोय आणि क्षत्रिय आहे सीते मी, आणि म्हणून धनुष्य हे माझ्या तपस्येचं साधन आहे. भारतीय संस्कृती लक्षात ठेवा, सनातन विचार काय तो लक्षात ठेवा. प्रत्येकाचं तपश्चर्येचं साधन वेगळं असतं. महाभारतामध्ये यक्षानं प्रश्न विचारला धर्मराजाला, धर्मराज बोलो किम तपः, तप म्हणजे काय? एका वाक्यात सांग, एका शब्दात सांग. किम तपः. धर्मराजानं उत्तर दिलं. उत्तर सगळे लक्षात ठेवा. धर्मराज म्हणाले तपस्वधर्मवर्तित्वम, आपापल्या धर्माचं म्हणजे आपापल्या कर्तव्याचं निष्ठेनं पालन करणं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करत असताना आलेल्या द्वंद्वांना सहजपणे सोसून जाणं, याला तप म्हणतात. आपापल्या कर्तव्याचं पालन. म्हणून जेव्हा एखादा अध्यापक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो ना, तो त्याचं तप करत असतो. एखादा विद्यार्थी अभ्यास करतो तो त्याचं तप करत असतो. एखादा तपस्वी हातामध्ये माळ घेऊन भगवंताच्या नावाचा जप करतो, तो त्याचं तप करत असतो. आणि एखादा सैनिक सीमेवरती नेटानं उभा असतो, तोही काश्मीरच्या सीमेवरती त्याचं तप करत असतो. त्याच्या हातातलं शस्त्र हे त्याच्या तपश्चर्येचं साधन आहे. आणि हाच महाभारताचा निर्णय आहे. आणि म्हणून महाभारतामध्ये त्या तुलाधार वैश्याची कथा येते, त्या पतिव्रतेची कथा येते, जाजली आणि कौशिकाची कथा येते. हे सगळं महाभारताचं सार आपलं कर्तव्य करणं. आणि हे कर्तव्य करणं काय असतं
हे जिजामातेनं स्वतः शिवबांना शिकवलं. म्हणून शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की या समाजाचं रक्षण करायचं असेल तर मला समशेर उगारावी लागेल, त्याशिवाय समाजाचं रक्षण होणार नाही. आणि म्हणून भवानी मातेच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कार्याकडे वळले. तेच त्यांचं तप आहे. सनातन संस्थेचं वैशिष्ट्य हे आहे की सनातन संस्थेनं जपतप करायला शिकवलं, ध्यान धारणा करायला शिकवलं, पण प्रतिकार करणं आवश्यक आहे अशा प्रकारचा समाज त्यांनी निर्माण केला. हे प्रतिकाराचं बाळकडू संस्थेनं पाजलं, म्हणून समाजात प्रतिकाराला उभा राहिला. रक्षण करण्याकरता नेहमी शस्त्र हातात घ्यावं लागतं असं नाहीये, पण सावधान असावं लागतं. समर्थांनी प्रतिकार शिकवला. हे बघा, आपल्या सनातन धर्मामध्ये भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी आपली प्रतिभा दाखवली, नामदेवांनी प्रचार शिकवला, संत तुकाराम महाराजांनी प्रपत्ती शिकवली, नाथांनी उत्तम प्रपंच कसा करावा हे शिकवलं, समर्थांनी प्रतिकार कसा करावा हे शिकवलं. समर्थाची या सेवका वकृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण. संपूर्ण समाज प्रतिकाराकरता उभा करणं आवश्यक होतं. म्हणून समर्थांनी जी घोषणा जय जय रघुवीर समर्थ, त्यांनी गावोगावी आराध्य म्हणून भगवान श्रीराम रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्साह मांडला आणि आदर्श म्हणून हनुमंतरायाची प्रतिमा स्थापन केली. सनातन संस्थेच्या पण मूळ उपासनेमध्ये आज मी पंचमुखी हनुमंताची प्रतिमा बघून आलो. आणि त्यामुळे त्या हनुमंताच्या उपासनेचा, त्या हनुमंताच्या कृपेचा हा आविष्कार की समाज प्रतिकाराकरता उभा राहिला. हे बघा, केवळ सज्जन असल्यानं प्रश्न सुटत नसतात, केवळ सज्जन असल्यानं यश मिळत नसतं. यश मिळण्याकरता सज्जनतेच्या सोबत शक्ती लागते, संघटन लागतं, सक्रियता लागते आणि सजगता, सावधानता लागते. इतकं सगळं गोळा झालं म्हणजे यश मिळतं. आणि हे सगळं आम्हाला आमच्या सनातन धर्मानं शिकवलं. आणि म्हणून हा प्रवाह जो आता नवीन उमेदीनं वाहू लागलेला आहे, त्यामध्ये या सनातनत्वाचं रक्षण करण्याकरता पुढे काय केलं पाहिजे, काय करत गेलो आणि काय केलं पाहिजे, 6 गोष्टी आहेत बघा. तेव्हा सनातनत्वाचं रक्षण होईल. पहिली गोष्ट, आमची भाषा टिकली पाहिजे. सगळ्या भाषा बरवटून गेल्या. 70 वर्षामध्ये आमच्या देशावरती राज्य करणाऱ्या काळ्या इंग्रजांनी, मी योग्य शब्द वापरतोय, आम्हाला खरा इतिहास शिकवला नाही, आमच्या भाषेवरती प्रेम करायला शिकवलं नाही. आम्हाला पुन्हा स्वभाषेचं प्रेम निर्माण करावं लागेल. शुद्ध मराठी बोलणारी माणसं कुठे मिळतात? आपापली भाषा, प्रत्येक मातृभाषा ज्याची त्याची शुद्ध भाषा, वेशभूषा. आपल्याला वेशभूषांचा विचार केला पाहिजे. माझी भाषा, माझी वेशभूषा, माझी भोजन पद्धती. अरे, आपलं भारतीय भोजन किती उत्तम भोजन आहे. संपूर्ण जगामध्ये भारतासारखं भोजन अन्य देशात कुठे तुम्हाला मिळू शकणार नाही. म्हणून भारतातल्या भोजनासाठी आता अमेरिकेमध्ये चढाओढ लागते आणि एकेका पदार्थाची तिथे लहर येते. पण आम्हाला मात्र पिझ्झा आवडतो, आम्हाला मात्र बर्गर आवडतं, आणखी काहीतरी आवडतं. स्वभाषेचं रक्षण, स्ववेशाचं रक्षण, स्वभोजनाचं रक्षण, भजन, उपासना आपल्या पद्धतीप्रमाणे व्हायला हवी आणि भ्रमण सुद्धा आपल्या पद्धतीप्रमाणे व्हायला हवं. उपासना अनेक ठिकाणी असं आपल्याला दिसेल की उपासनेच्या गप्पा करणारे, ध्यानाच्या गोष्टी सांगणारे लोक रामाचं नाव घेत नाहीत, कृष्णाचं नाव घेत नाहीत. शून्यावरती एकाग्र करा म्हणतात, नाकावरती एकाग्रता. अरे कशाला नाकावरती करतात? देवावरती मन एकाग्र करा.
पारंपरिक उपासना, भजन आणि भ्रमण, गोमांतक ही भ्रमणाची भूमी आहे. लोक या ठिकाणी भ्रमण करण्याकरता आहेत. माझ्या लहानपणी मी जे ऐकलेलं होतं, म्हणजे गोव्याच्या मुक्तीच्या संग्रामामध्ये आम्ही सुद्धा आम्ही लहान होतो पण मोर्चे काढले होते. आणि नंतर गोवा मुक्तीनंतर आम्ही जे ऐकलं होतं ते एवढंच की गोव्यामध्ये कशाकरता लोक जातात? दारू पिण्याकरता जातात. महाराष्ट्रात बंदी होती, इथे बंदी नव्हती. पण त्यानंतर जे काही गोमांतकाबद्दल आम्ही ऐकत गेलो ते तर आणखी भारी 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 ऐकत गेलो. गोमांतक भोगभूमी अशा प्रकारची एक इमेज निर्माण झाली. मी खरोखर सनातन संस्थेला पण आणि आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण आणि या शासनाला पण खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा दृष्टिकोन बदलला आणि हा दृष्टिकोन आता अशा प्रकारचा होणार आहे. गोमांतकी परशुरामांची भूमी आहे, गोमांतकी तपश्चर्येची भूमी आहे, गोमांतकी अशा प्रकारच्या प्रेरणांची भूमी आहे. आणि या गोमांतकाच्या भूमीवरती छत्रपती शिवरायांनी ज्या प्रकारची क्रांती केली ते चरित्र सांगण्याकरता बसलो नाही मी, पण या भूमीवरती त्यांचं प्रेम होतं. हा सगळा दृष्टिकोन पालटण्याची आवश्यकता आहे. हे आपल्या पुढली आव्हान आहे. पण मला आजच्या घटनेला इतकंच सांगायचं आहे की ज्याप्रमाणे 25 वर्ष ही सगळी आव्हानं पेलत आपण या आजच्या उमेदीच्या काळापर्यंत आलो, म्हणजे सनातन संस्था 25व्या वर्षाला येऊन पोचेपर्यंत आपलं राष्ट्र सुद्धा आता नव्या उमेदीनं एक झेप घेण्याकरता पुढे सरसावत आहे. याचा मला फार मोठा आनंद आहे. आता आपण भाषणामध्ये ऐकलं, अयोध्या तो झाकी है, पुढे काय? गलत बात. काशी मथुरा तो हमारे ही है, अयोध्या तो झाकी है, पियो को अभी बाकी है. अरे काशी मथुरा तर इट्स अ मॅटर ऑफ सम टाइम, थोडा वेळ जाण्याची आवश्यकता आहे. ते सगळं होणार आहे. आमचं लक्ष पीओके वरती आहे, आमचं लक्ष सिंधूवरती आहे, आमचं लक्ष अखंड भारतावरती आहे. मी तर वाट बघतोय खरोखर. बांगलादेशामध्ये जे अत्याचार चाललेले आहेत, ज्या प्रकारचे अत्याचार सीतामाईंनी बघितले, प्रभूंनी दाखवले, तसेच अत्याचार बांगलादेशामध्ये चालू आहे की नाही बोला. ज्या इस्कॉनच्या मंदिरानं या पापी लोकांना 6 महिने 2-2 लाखाच्या संख्येत पोचलं, त्या इस्कॉनच्या लोकांना धरधरून मारतायत हे लोक. मी तर एकदा आता केंद्रीय शासनाला पण आठवण करून देणार आहे, घुस के मारेंगे तो कब मारेंगे, ये समय है घुस के मारेंगे. आत्ता नाही घुसायचं तर केव्हा घुसायचं. पण त्यांचे पण कॅल्क्युलेशन्स असतात बरं का, तेव्हा थोडीशी वाट बघू. मित्रांनो, हे सगळं केवळ आपल्याला धर्मात रक्षण करणारं राष्ट्र उभं करण्याकरता करायचं आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात 2 ओळी सातत्यानं पुन्हा 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 आळवल्या गेल्या पाहिजेत. त्याचं उच्चारण झालं पाहिजे, त्या भावनेशी आपण समरस झालं पाहिजे. देश से है प्रेम तो, देश से है प्रेम तो, देश से है प्रेम तो हरदम ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए, भारतीय रहना चाहिए, भारतीय रहना चाहिए. धन्यवाद.